नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असते. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी सकाळी नाही का बिट्टू आला होता, पूर्ण मेकअप करून आला होता नाही का, पूर्ण टिकली विकली पावडर बिवडर सगळं लावून आला होता. मग तेव्हा नाही का काहीतरी हातासारी खेळणी आली होती, त्यासोबत खेळत बसला होता. मी पण त्यासोबत थोडा टाइमपास वगैरे केला. नंतर नाही का त्याच्याच मम्मीने काल नाही का त्याला पेस्ट्री वगैरे आणली होती, जी त्याने थोडीच खाल्ली होती कारण त्याने दुपारी केक खाल्ला होता. मग तो तसंच ठेवला होता, मग तोच मी त्याला खायला दिला होता. नंतर वर गेले टेरेसवर आणि मस्तपैकी झाडांना फुलं वगैरे आले होते. खूप दिवसापासून मी माझ्या एक्झाम वगैरे चालू होते, म्हणून माझं टेरेसवर येणं झालंच नव्हतं नाही का, टाकी वगैरे पण भरत नव्हते. तर मस्त कळी आणि फुलं पण आले होते, झाड पण पूर्ण हिरवंगार झालं होतं नाही का मस्तपैकी. नंतर पूर्ण काम कपडे वगैरे धुवून झाल्याच्यानंतर मी खाली आले ना, तेव्हा आत्या वगैरे नाही का, आत्या मम्मी माझे मोठे मी सगळेजण खाली बसले होते, गोधड्या वगैरे घेत होते नाही का, जुने कपडे देऊन काहीतरी ते गोधड्या शिवून घेत होत्या. तर ते असं वेगळं वेलवेट टाईप खूप असं वेगळं सिल्क कपडा असं वेगळाच होतं पूर्ण नाही का, तो गोधडी नरम नरम होतं नाही का, असं म्हणजे पाय पुसण्या वगैरे सगळं शिवून घेतलं. मग त्याचाच टाइमपास चालला होता माझा, कारण की ज्या दिवशी मी घरी असते त्या दिवशी खूप टाइमपास असतो, कारण ना मला काही काम नसतं. मग म्हणलं टाइमपास दिवस कसा जातो तेच बघते. मग कार्टून वगैरे बघत बसले. मग संध्याकाळचा वेळ पूर्ण निघून गेला. मग भाजी वगैरे आणायला गेले, तेव्हा मग येतं तर पाणीपुरी पण खाल्ली मस्तपैकी. घरी आल्याच्या नंतर नाही का जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हाच नाही का सगळे पोर लहान लहानपणे बाहेर खेळत होते. आणि काळ्या पण नाही का त्यांना बघत होते, ते झोपला होता एकदम. आणि जे आमच्या नाही का घराची इथं नाही का मनी प्लांटचं झाड आहे ना, त्याची वेल नाही का खूप छोटी होती पहिले. आता एवढी वाढली ना ती मनी प्लांटची वेल, खूप असं मोठी झाली एकदम. आणि आता नाही का बाहेर आले तर बघितलं नाही का, टाइम झाला तर शेकोटीचं, पण कुणीच शेकोटी लावली नव्हती. ते वाट बघितली कुणीच नाही आलं. मग मी थोडं फिरायला वगैरे गेलं बाहेर. मग फिरून वगैरे आल्याच्या नंतर बघितलं तर शेकोटी लावली. मग थोडं शेकले वगैरे हात. नंतर नाही का लखननी नाही का केक बाऊल असतो ना, तो आणला होता, जो की पूर्ण कडक झाला होता. ते थंडच्या वातावरणामुळे नाही का पूर्ण, आणि तिथे कसं एवढं कडक झालं होतं ना, चॉकलेट वगैरे काही म्हणजे खायलाच होत नव्हतं. तर ते कसं तरी खाल्लं आम्ही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.